अशी ओल्या राजम्याची भाजी नक्की एकदा ट्राय करा. झटपट होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. त्यासाठी लागणारं साहित्य 2 कांदा, 1 टोमॅटो, 1 खोबऱ्याचा तुकडा, आलं, लसूण बारीक चिरून घ्यायचं. त्यानंतर इथं मी लसूण, आलं आणि खोबरं लाल होईपर्यंत भाजून घेतलं. त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतलं. आलं आलं आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यामध्येच कांदा टोमॅटो भाजून घेतलेला होता तो बारीक करून घेतला. कुकरमध्येच मी करते, त्यामुळे कुकरमध्ये 2 पळी तेल घालून गरम करून घेतलं. त्यानंतर आपलं बनवलेलं कांदा टोमॅटोचं वाटण जे होतं त्यामध्ये भाजून घेतलं 1-2 मिनटं. त्यानंतर आपले घरचे मसाले, हळद, चटणी, चवीनुसार मीठ आणि मी घरकुलचा गरम मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता. सगळं 1-2 मिनटं मिक्स करून परतून घेतलं. राजमा जो होता तो धुवून सगळं एकत्र ॲड केला. एकत्र करून 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि अर्धाच ग्लास पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ते शिजेल. जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे. त्यानंतर 1 इंच गूळ त्यामध्ये ॲड करून सगळं मिक्स करून घेतलं आणि कुकर लावून घेतला. 4 ते 5 शिट्ट्या होईस्तोपर्यंत ना शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान भाजी होते. चवीलासुद्धा खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि डब्यासाठी तर खूप अति बेस्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता भाजी किती छान इथं शिजलेली आहे. मी दाबून दाखवते आहे तुम्हाला, हे का खूप छान शिजते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब.